पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण सकाळच्या वेळेस प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूचे गौरव करूया, प्रभूचे आभार मानूया. कारण परमेश्वराने आम्हाला प्रभूच्या वचनावर चिंतन करण्यासाठी वेळ दिलेला आहे आणि आम्हाला त्याच्या सोबत समोर आणलेला आहे, प्रभूच्या समोर. म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आणि आज आपण चिंतन करणार आहोत प्रिय बंधू आणि भगिनींनो, दैवी ज्ञान, ईश्वरीय ज्ञान. ज्ञान हे काय आहे आपल्याला माहित आहे. आपण एखाद्याला हा ज्ञानी आहे असं म्हणतो. आम्ही येशूच्या जन्माच्या वेळेस 3 ज्ञानी लोक येशूला भेटवस्तू अर्पण करण्यासाठी आले होते. 3 ज्ञानी लोक. तर हे ज्ञानी लोक म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय असेल, या ज्ञानी लोकांत ज्ञान काय आहे? ज्ञान हे ईश्वरापासून आहे. ज्ञान, खरं ज्ञान हे कुठून आहे? परमेश्वरापासून आहे. खरं ज्ञान हे परमेश्वराची शक्ती आणि सामर्थ्य आम्हाला देते, खरं ज्ञान. आणि म्हणून येशू ख्रिस्त जन्मला तेव्हा त्या ज्ञानी लोकांना सर्व पहिला माहीत झालं. आणि देवाला त्यांना माहीत करणे हे आवश्यक होतं. कारण ज्ञान हे देवापासून येते. आणि ज्याच्या जवळ ज्ञान आहे, खरं ज्ञान आहे, ज्याच्या जवळ खरं ज्ञान आहे ते देवाजवळ जातात. ज्याच्या जवळ खरं ज्ञान आहे त्याच्याजवळ ते देवाजवळ जातात. आणि मग आम्ही काय केलं पाहिजे? हे ज्ञान आम्हाला मिळण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी आम्हाला ज्ञान नसते, आम्हाला समजत नाही, कधी कधी ज्ञान समजत नाही. आम्हाला माहित आहे संत पौल हा सर्वात पहिलं तो ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता, मारून टाकत होता. जो ख्रिस्ताचं नाव घेते त्याला मारून टाकणे, जो ख्रिस्ती म्हणून त्यांनी स्वतःला समोर आणणं, त्याला खतम करणे, हे त्याचं एक ध्येय होतं. कारण काय? तो एक चांगला व्यक्ती होता. हा संत पौल हा चांगला व्यक्ती होता, हा एक नीतिमान होता. परंतु त्याला ह्याचं ज्ञान नव्हतं की खरा देव कोण, खरा देव कोण. म्हणजे यहुदी धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये जाणे हे गुन्हा आहे किंवा वाईट आहे, हे देवाच्या विरोधात आहे असं त्याला वाटत होतं. म्हणजे त्याला खरं ज्ञान नव्हतं, खरं ज्ञान नव्हतं. परंतु तो चांगला व्यक्ती होता. खरं ज्ञान नव्हतं परंतु तो इमानदार होता. म्हणून परमेश्वराने त्याचं परिवर्तन केलं, त्याला दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं, सत्य ते सांगून दिलंय. जेव्हा तो ख्रिस्ती लोकांचा छळ करायला जात होता, तो आपले कर्तव्य निभवत होता, तेव्हा येशूने त्याला दर्शन दिलं. तो जात असताना, घोड्यावर जात असताना दमस्कसमध्ये त्याच्या समोर येशू क्रूसाच्या रूपात, प्रकाशाच्या रूपामध्ये प्रगट झाला. आणि येशूने म्हटलं, तू माझा छळ का करतोस? तेव्हा त्यांनी विचारलं, तू कोण आहेस? पौलाने विचारलं, तू कोण आहेस? देवा तू कोण आहेस? येशूने म्हटलं, ज्याचा तू छळ करतोस तोच मी आहे. म्हणजे कोणाचा छळ करत आहेस तू? ख्रिस्ताचा. तेव्हा त्याला समजलं खरं ज्ञान काय आहे, खरा ईश्वर कोण आहे, परमेश्वर कोण आहे. येशू हाच खरा देव आहे, परमेश्वराचा पुत्र आहे, देवाचा एकलौता पुत्र आहे, तोच आमचा तारणारा आहे. तसं त्याला समजलं. प्रियजन हो, पुष्कळदा आम्हाला समजत नाही म्हणून आम्ही वाईट काम करतो, किंवा समजत नाही म्हणून आम्ही वाईटाच्या मार्गाने जातो. जोपर्यंत आम्हाला खरं ज्ञान मिळत नाही तोपर्यंत आम्हाला काय वाटते की मी एकदम सत्य आहो. परंतु सत्य कसं ओळखायचं? प्रभूच्या आशीर्वादाने ते सत्य आपण अवगत केलं पाहिजे, अवगत केलं पाहिजे. प्रभू येशूनं क्रूसावर मरत असताना परमेश्वराकडे प्रार्थना केली त्या वैरी लोकांसाठी, ज्यांनी मारून टाकलं त्यांनी. येशूने काय प्रार्थना केली? हे बापा,
यांना क्षमा कर, कारण यांना समजत नाही, यांना ज्ञान नाही, यांना माहीत नाही. खरं काय आहे ते त्यांना माहीत नाही आणि त्यांनी खरं काय आहे शोधण्याचा प्रयत्न केला नाही. सत्य काय आहे ओळखण्याचा प्रयत्न केला नाही. सत्य आम्हाला बंधन मुक्त करते. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 8 वचन 31 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सत्य आम्हाला बंधन मुक्त करेल. तुम्ही सत्याचा शोध करा आणि जेव्हा तुम्हाला सत्य मिळेल, सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. आम्हाला सत्य काय आहे ओळखलं पाहिजे आणि हे बंधन काय आहे ओळखलं पाहिजे. सत्य प्रभू आहे, देव आहे, त्याचा शोध करा आणि बंधन हे शैतानाचं आहे. म्हणून आम्हाला सत्य ओळखणे आहे. म्हणूनच प्रभू येशूने म्हटलेलं आहे, मार्ग सत्य व जीवन मी आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, सत्य ओळखणे आणि शैतानाला दूर करणे. माझ्यामध्ये सत्य नसल्यामुळे शैतान माझ्यामध्ये येत आहे. माझ्यामध्ये जेव्हा सत्य येईल तेव्हा शैतान मला त्रास करणार नाही किंवा शैतान माझ्या जीवनामध्ये अडथळा घालणार नाही. आपण सत्याचा शोध करूया. आम्ही शल्मोनाचा ग्रंथ त्याचा पहिला अध्याय वचन 4 मध्ये वाचतो. त्याच्यामध्ये ज्ञानाविषयी सांगितलं आहे. ज्ञान काय आहे तर, कारण त्याच्यामध्ये वचन सांगत आहे, शल्मोनाचा ग्रंथ अध्याय 1 वचन 4 मध्ये आम्हाला वाचायला मिळते, कारण कपटी मनामध्ये ज्ञान प्रवेश करणार नाही. आपण काय करतो, ज्ञानाचा शोध घेतो नाही, परंतु जेव्हा ज्ञानाचा शोध घेतो तेव्हा आमचं मन शुद्ध करत नाही. आम्ही कपट मनामध्ये ठेवून, पाप मनामध्ये ठेवून जेव्हा आम्ही ज्ञानाचा आपण शोध घेतो तेव्हा आम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही. वचन म्हणत आहे कारण कपटी मनामध्ये ज्ञान प्रवेश करणार नाही किंवा पापाच्या आहारी गेलेल्या शरीरामध्ये वस्ती करणार नाही. पापाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये, हृदयामध्ये, त्याच्या जीवनामध्ये ज्ञान वस्ती करणार नाही. म्हणूनच प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू म्हणत आहे, सर्वात आधी तुम्ही सत्य ओळखण्याचा प्रयत्न करा. सत्य काय आहे? देव आहे. आणि जेव्हा आम्ही सत्य ओळखतो तेव्हा शैतान आमच्यापासून दूर जाते आणि मग जेव्हा सत्य ओळखल्यानंतर मग ज्ञान आमच्यामध्ये प्रवेश करते. आपण ज्ञानी बनण्यासाठी आम्हाला सर्व सोडून जे आपलं मन, म्हणूनच पूर्वीच्या काळामध्ये जे ज्ञानी लोक किंवा पंडित लोक काय करत होते, चिंतन, त्याला म्हणतात चिंतन. आजकाल हे चिंतन नावाचं एक काही शब्द किंवा काही कार्य काही आपण ऐकत नाही आजकाल. पुराण्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये रेडिओमध्ये सुद्धा चिंतन म्हणून येत होतं. चिंतन काय आहे? चिंतन माझ्या आत्म्याविषयी, माझ्या शरीराविषयी, माझ्या कार्याविषयी मी चिंतन करावं. मी जेव्हा चिंतन करतो तेव्हा मला सत्य समजते आणि जेव्हा सत्य समजते तेव्हा माझ्यातून सर्व वाईट दूर होते. आणि जेव्हा वाईट दूर होते तेव्हा माझ्यामध्ये ज्ञान येते. प्रियजनो, आपण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करूया. ज्ञान आम्हाला खूप गरजेचं आहे. आपण प्रार्थना करूया. आम्ही पुष्कळ प्रार्थना करतो. खरी प्रार्थना काय आहे? खरी प्रार्थना ही आहे की प्रभू मला बुद्धी दे, मला ज्ञान दे, मला समज दे, मला समजवून दे. हे आपण प्रार्थना करावं. आपण पुष्कळशा गोष्टी मागतो, परंतु त्या सर्व गोष्टी सेकंडरी आहेत. सर्वात प्रथम मला ज्ञान दे, बुद्धी दे. जर ज्ञान मिळालं तर, बुद्धी मिळालं तर, देवाचा आशीर्वाद मिळाला तर आम्हाला त्याच्याद्वारे सर्व काही आम्हाला अवगत करता येते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण सत्याचा शोध करूया आणि देवाचं ज्ञान, दैवीय ज्ञान अवगत करण्यासाठी प्रार्थना करूया. देव आमच्यासोबत आहे. प्रभू आम्हाला देण्यासाठी तयार आहे. तो सतत आमच्यासाठी प्रयत्न करतो. तो आमच्या मागे आहे. देवाने म्हटलेलं आहे की मी तुम्हाला सोडून जाणार नाही, मी कधीच तुला सोडणार नाही. मी आहो तुझ्यासोबत. तू चुकला तरी, तू वाईट केला तरी मी आहो तुझ्यासोबत.
म्हणून हे प्रभूचं आश्वासन आहे. प्रियजनो, आपण विश्वास ठेवूया, विश्वासानं प्रार्थना करूया. देव आम्हाला ज्ञानी बनवणार.